श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ सुमेधा कुलकर्णी राहणार उल्हासनगर मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुमेधाताई सांगतात, श्रीराम. दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान मला भूक लागून काहीतरी खावेसे वाटले. त्याचवेळी एक समोसेवाला दारावरून जात असताना दिसला म्हणून मी मुलाला समोसे घेण्यास सांगितले. पण समोसेवाल्याकडे असलेले समोसे खूपच कमी आणि लहान आकाराचे असल्यामुळे मुलाचे व माझे दोघांचे पोट भरणे शक्य नसल्याने मी न खाता मुलाला तू एकटाच खा असे सांगितले. नंतर ती वेळ निघून गेली आणि मनातून देखील तो विषय निघून गेला. पण भक्तवत्सल दीनदयाळ श्री महाराजांना माझ्या माऊलीला याचा विसर कसा पडेल बरे? आपले लेकरू उपाशी राहिलेले त्यांना चालेल का? अहो, संध्याकाळी यजमान घरी आले ते ध्यानीमनी नसताना समोसे घेऊनच. तर झाले असे की चरितार्थाचे साधन म्हणून आमची स्वतःची रिक्षा आहे. संध्याकाळी यजमानांच्या एका नेहमीच्या पॅसेंजरने वाटेत एका दुकानात समोसे घेतले आणि नको नको म्हणत असताना देखील यांना पण घेऊन दिले. मुलगा म्हणाला देखील, बघ आई, तुला समोसे हवे होते ना? महाराजांनी लगेच पाठवून दिले. अशा रीतीने महाराजांनी माझी व माझ्या मुलाची भूक भागवून इच्छा पूर्ण केली. श्रीराम समर्थ. साधक हो, सुमेधाताईंचे श्री महाराजांवर अतिशय प्रेम असल्याने त्या प्रत्येक गोष्ट श्री महाराजांना सांगून जमेल तसे दिवसभर अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या दिवशीचा हा भुकेचा प्रसंग त्यांनी जरी श्रींच्या कानावर घातला नाही तरी करुणासागर श्रींनी ताईंची इच्छा त्वरित पूर्ण करून आपल्या माऊली होण्याची जणू साक्षच दिली. अहो, म्हणूनच तर त्यांचा उल्लेख कनवाळू असा केला जातो. अहो, संतांच्या या कनवाळूपणापुढे जात वित्त अथवा गोत्र तर येत नाहीच, पण त्यांच्या प्रेमळपणाची परिसीमा म्हणजे ते भवभय दूर करून भक्ताला मुक्ती देखील प्रदान करतात. हेच समजावताना संत चोखामेळा आपल्या लाडक्या दैवताविषयी विठ्ठलाविषयी अतिशय सुंदर शब्दात लिहितात. बहुत कनवाळू बहु हा दयाळू, जाणे लळा पाळू भाविकांचा. जात वित गोत न पाहेची काही, घालावी ही पायी मिठी उगी. न मागता आभारी आपे आप होती, भाविकासी देतो भुक्ती मुक्ती. चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी, भवभय वारी दरुशने. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.